गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एम ए सेमिस्टर सेकंड या सेमिस्टर सेकंडमध्ये जो काही प्रॅक्टिकल पेपर आहे की ज्याचं नाव आहे प्रॅक्टिकल इन मॅप प्रोजेक्शन्स या संदर्भामध्ये आपण पहिला टॉपिक जो आहे त्यावरती आपण बोलणार आहोत. याच्यामध्ये सर्वप्रथम अगोदर जो काही सिलेबस आहे या पेपरसाठी त्या सिलेबसचा थोडक्यात ओव्हरव्ह्यू आपण घेऊया आणि मग पहिल्या टॉपिकला सुरुवात करूया. पहिल्या टॉपिकचं नाव आहे मॅप प्रोजेक्शन आणि त्याच्यामध्ये जे काही सब टॉपिक आहेत की ज्याच्यामध्ये डेफिनेशन अँड नेसेसिटी ऑफ प्रोजेक्शन, टाइप्स, क्लासिफिकेशन आणि त्याच्या प्रॉपर्टीज, हा पहिला टॉपिक. दुसरा टॉपिक जो आहे तो आहे झेनिथल प्रोजेक्शन. यामध्ये झेनिथल पोलर नोमोनिक प्रोजेक्शन आणि झेनिथल पोलर स्टेरिओग्राफिक प्रोजेक्शन या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तिसऱ्या टॉपिकमध्ये कोनिकल प्रोजेक्शन, यामध्ये पॉलिकोनिक प्रोजेक्शन आणि इंटरनॅशनल मॅप प्रोजेक्शन म्हणजेच मॉडिफाईड पॉलिकोनिक प्रोजेक्शन याची माहिती आपण. त्याप्रमाणे चौथ्या टॉपिकमध्ये सिलेंड्रिकल प्रोजेक्शन, त्यामध्ये मर्केटर प्रोजेक्शन आणि युनिव्हर्सल ट्रान्सव्हर्स मर्केटर प्रोजेक्शन किंवा त्याला UTM प्रोजेक्शन असं म्हणतात. आणि शेवटचा जो आहे तो आहे कन्व्हेन्शनल मॅप प्रोजेक्शन, त्याच्यामध्ये मॉलव्हिल्स प्रोजेक्शन आणि सिनिसोडियल प्रोजेक्शन. हे आपल्याला ड्रॉइंग पण काढायचे आणि त्याची माहिती पण पाहिजे की त्याच्यामध्ये त्याच्या प्रॉपर्टीज, त्याचे युजेस म्हणजेच उपयोग आणि लिमिटेशन्स या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे. तर आपण एक एक टॉपिक घेऊया. हे सर्व टॉपिक किंवा हा सिलेबस जो आहे हा एकूण 2 क्रेडिटला आहे. जवळपास 30 पिरियड या सिलेबससाठी आहे. तर आपण पहिला टॉपिक जो आहे तो सुरुवात करूया. पहिला टॉपिक आहे मॅप प्रोजेक्शन की ज्याच्यामध्ये आपण मीनिंग, डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन पाहणार आहोत. आता प्रोजेक्शनकडे अगोदर वळण्या अगोदर सर्वप्रथम आपण मॅप म्हणजे काय किंवा मॅपची व्याख्या आपल्याला काय करता येईल किंवा त्याच्यावरती आपल्याला काय चर्चा करता येईल हे आपण पाहूया. जसं आता या ठिकाणी आपल्याला दिसतंय, मॅपची व्याख्या जी आहे ते मी वाचतोय. अ मॅप इज अ रिप्रेझेंटेशन टू स्केल, म्हणजे एखाद्या गोष्टीचं रिप्रेझेंटेशन हे प्रमाणाद्वारे करणे किंवा स्केलद्वारे करणे. आयदर द होल अर्थ ऑर अ पोर्शन ऑफ इट, संपूर्ण पृथ्वीचे किंवा एखाद्या भागाचे. विथ द हेल्प ऑफ प्रोजेक्शन म्हणजेच प्रक्षेपण, डायरेक्शन म्हणजे दिशा आणि साइन्स अँड सिम्बॉल्स म्हणजे सांकेतिक चिन्हे आणि खुणा. ऑन प्लेन सरफेस हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजेच काय तर नकाशा म्हणजे सपाट कागदावरती प्रमाणानुसार काढलेला पृथ्वीचा किंवा पृथ्वीच्या एखाद्या भागाचा स्केच त्याला आपण म्हणूया किंवा आराखडा म्हणूया. पण कशाच्या साहाय्याने तर प्रक्षेपण, दिशा आणि सांकेतिक चिन्हे आणि खुणा. म्हणजेच मॅप किंवा नकाशा हा सपाट कागदावरती पाहिजे. अर्थात मी मुद्दामून प्रोजेक्शन हा शब्द हा वेगळ्या कलरने दाखवलाय. तर प्रोजेक्शन म्हणजे काय ते आपण पाहणारच आहोत. आता मॅप प्रोजेक्शनची आवश्यकता का गरज भासते मॅप प्रोजेक्शनची या संदर्भात 1-2-3 मुद्दे आपण पाहूया. मुळात आपल्या पृथ्वीचा आकार जो आहे तो घन गोलाकार आहे, स्पिरॉइड आहे किंवा स्पेरिकल आहे. म्हणजे त्याला 4 डायमेन्शन आहेत, म्हणजे लांबी, रुंदी, उंची आणि खोली. मग ही जी पृथ्वी आहे
ही पृथ्वी एका ग्लोबच्या साह्याने या स्लाइडवर दाखवलेली आहे. ती तिची प्रतिकृती आहे की ज्याला आपण ग्लोब असं म्हणतो. म्हणजे ॲक्च्युअल जशी पृथ्वी दिसते त्याप्रमाणे ती ग्लोबच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. याच्या अगोदर मी सांगितल्याप्रमाणे मॅप म्हणजेच नकाशा हा सपाट कागदावरती असतो. इथं जो ग्लोब दाखवलेला आहे त्याला आपल्याला नकाशा म्हणता येणार नाही, कारण नकाशा हा सपाट कागदावरती असतो. ग्लोब हा या ठिकाणी जो दाखवलेला आहे त्याला 3 डायमेन्शन आहे, म्हणजे लांबी, रुंदी, उंची याप्रमाणे. म्हणजे हा जो ग्लोब आहे तो ग्लोब म्हणजे नकाशा नाही, तो आपल्याला सपाट कागदावरती घ्यायचा. आता कसा घ्यायचा, तर त्यासाठी आपल्याला अक्षवृत्ते म्हणजेच पॅरलल्स आणि रेखावृत्ते म्हणजेच मेरिडियन्स यांची आवश्यकता लागणार आहे किंवा भासणार आहे. ग्लोबवर असणारे अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते हे सपाट कागदावर काढलेल्या अक्षवृत्त आणि रेखावृत्तांपेक्षा वेगळे असतात. त्याचं कारण ग्लोबचा शेप वेगळा आहे आणि कागदाचा म्हणजे नकाशाचा शेप वेगळा आहे. नकाशा हा 2D आहे, म्हणजेच 2 डायमेन्शन आहे, म्हणजेच 2 बाजू आहेत. पहिली बाजू लांबी आणि दुसरी बाजू रुंदी. पण ग्लोबला त्याप्रमाणे नाही आहे. ग्लोबला लांबी, रुंदी, उंची, खोली याप्रमाणे आहे. म्हणजेच ग्लोबवरती असणारे ग्रॅटिक्युल्स म्हणजेच अक्षवृत्त आणि रेखावृत्तांची जाळी ही सपाट कागदावरती असणाऱ्या ग्रॅटिक्युल्सपेक्षा किंवा जाळीपेक्षा ही वेगळी असणार आहे. म्हणून ग्लोबवरती असणारे अक्षवृत्त आणि रेखावृत्त हे ज्यावेळेस आपण नकाशावरती घेऊ त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करावा लागतो. त्या कोणकोणत्या पद्धती आहेत हेच आपल्याला या सिलेबसमध्ये शिकायचं आहे. म्हणून ग्लोब हा नकाशा नाही, ग्लोब ही पृथ्वीची प्रतिकृती आहे आणि नकाशा आपल्याला वेगवेगळ्या अक्षवृत्त आणि रेखावृत्त हे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने नकाशावरती काढावे लागतात. आता आपण मॅप प्रोजेक्शनकडे येऊया. मग काय आहे हे मॅप प्रोजेक्शन? तर मॅप प्रोजेक्शन त्याची व्याख्या जी आहे की जी तुम्हाला आता समोर दिसते आहे, अ मॅप प्रोजेक्शन इज अ सिस्टमॅटिक रिप्रेझेंटेशन. सिस्टमॅटिक हा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे उगाचच आपण पृथ्वीचा एखादा भाग हा सपाट कागदावर दाखवला आणि तो जर ॲक्च्युअल त्या भागाशी मिळता जुळता नसला तर त्याला सिस्टमॅटिक म्हणता येणार नाही. म्हणून सिस्टमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड, अक्षांशाचे जे अक्षवृत्त आहेत त्याला पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड्स म्हणतात. अँड द मेरिडियन्स ऑफ लॉन्जिट्यूड म्हणजे रेखांशाचे रेखावृत्ते हे आपल्याला प्लेन सरफेसवरती दाखवायचे. म्हणजेच व्याख्या मी पुन्हा एकदा वाचेल. अ मॅप प्रोजेक्शन इज अ सिस्टमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड अँड द मेरिडियन्स ऑफ लॉन्जिट्यूड ऑफ द स्पेरिकल सरफेस ऑफ द अर्थ ऑन अ प्लेन सरफेस. म्हणजे 3D किंवा 4D किंवा 4 डायमेन्शनमध्ये असणारी पृथ्वी जी आहे ही आपल्याला सपाट कागदावरती अक्षवृत्त आणि रेखावृत्तांच्या साहाय्याने सिस्टमॅटिकली आपल्याला काढायची आहे. त्याला म्हणायचं मॅप प्रोजेक्शन. दुसरी व्याख्या जी आहे ती अतिशय सोपी आहे. इट इज मेथड. ही मॅप प्रोजेक्शन काय तर एक मेथड आहे रिप्रेझेंटिंग द पॅरलल्स अँड मेरिडियन्स ऑफ द अर्थ ऑन अ प्लेन सरफेस. सपाट कागदावरती आपल्याला ती काढायची आहे. हे काढण्यासाठी आपल्याला ग्रॅटिक्युल्स लागणार आहेत. आता ग्रॅटिक्युल म्हणजे काय तर ग्रॅटिक्युल म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांची जाळी किंवा नेटवर्क की जे शेवटच्या व्याख्येमध्ये दिलेलं आहे. आता मॅप प्रोजेक्शन काढत असताना आपल्याला काही काळजी घ्यायची. म्हणजे एखाद्या पृथ्वीच्या भागाचा किंवा पृथ्वीचा ज्यावेळेस आपण नकाशा काढू त्यावेळेस त्या एखाद्या देशाचा शेप किंवा आकार हा जसा आहे तसा असला पाहिजे. तसंच
एरिया, डिस्टन्स आणि डायरेक्शन म्हणजे क्षेत्रफळ, अंतर आणि दिशा ह्या सुद्धा व्यवस्थित असायला पाहिजे. परंतु इथे एक समस्या आहे. ॲक्च्युअल पृथ्वीचा आकार हा घनगोल असल्यामुळे किंवा स्पिरॉइड असल्यामुळे त्या ठिकाणी या सर्व गोष्टी म्हणजे शेप, एरिया, डिस्टन्स आणि डायरेक्शन ह्या व्यवस्थित असतील. पण ज्यावेळेस आपण मॅप प्रोजेक्शन काढणार आहोत किंवा प्रोजेक्शनच्या साहाय्याने पृथ्वीचा एखादा भाग काढणार आहोत त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळेस आपल्याला नकाशावरती दाखवता येणार नाही. म्हणजेच आपल्याला नकाशा कशासाठी काढायचा आहे हा हेतू लक्षात घेऊन आपल्याला ह्या चारपैकी एका घटकाचा नकाशा व्यवस्थित बनवता येईल. म्हणजे जर तुम्ही शेप व्यवस्थित जर बनवला एखाद्या देशाचा तर त्याचा एरिया हा व्यवस्थित येईलच हे आपल्याला सांगता येणार नाही, किंवा तिथली डायरेक्शन जी असणार आहे ती आपल्याला व्यवस्थित सांगता येणार नाही. म्हणजेच आपल्याला जर एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, नेव्हिगेशन करायचं आहे प्लेनमधून किंवा समुद्रामधून, तर त्यावेळेस असणारे नकाशे किंवा त्यावेळेस वापरले जाणारे प्रोजेक्शन हे वेगळे असणार आहेत. म्हणून हे चारही घटक आपल्याला एका नकाशामध्ये किंवा प्रोजेक्शनमध्ये दाखवता येणार नाही. त्याला कारण आहे पृथ्वीचा आकार. आता आपल्याला काय गरज आहे मॅप प्रोजेक्शनची? व्हाय इट इज नेसेसरी टू कन्स्ट्रक्ट प्रोजेक्शन. पहिला मुद्दा आपण बघूया. कॅनॉट सी ऑल कंट्रीज ऑफ द ग्लोब ॲट अ ग्लान्स. म्हणजे ग्लोबवरती आपण एकाच वेळेस सगळे देश पाहू शकणार नाही. आपल्याला तो ग्लोब फिरवावा लागेल. पण त्याचाच जर नकाशा आपण तयार केला तर आपल्याला एकाच वेळेस सगळे देश जे आहेत हे पाहायला मिळतील. हा त्याचा पहिला फायदा. दुसरा घटक जो आहे, दुसरा मुद्दा आहे डिफिकल्ट टू मेजर डिस्टन्स ऑन अ ग्लोब. ग्लोबवरती जर तुम्ही एखाद्या प्रदेशापासून दुसऱ्या प्रदेशाचं अंतर मोजायला गेलात तर आपल्याला ॲक्युरेट डिस्टन्स मिळणार नाही. पण तेच जर आपण नकाशावरती मोजायला घेऊ त्यावेळेस आपल्याला ते डिस्टन्स जे आहे ते व्यवस्थित मिळेल. किंवा प्रत्येक वेळेस आपल्याला खूप मोठ्या आकाराचा ग्लोब हा वाहून नेणं शक्य नाही आहे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी. म्हणजे उदाहरणार्थ एखादी जमीन मोजायची आणि त्या ठिकाणी तुम्ही ग्लोब घेऊन आलात जमिनीचे क्षेत्रफळ मोजत असताना तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणून आपल्याकडे नकाशे जे आहेत हे पाहिजेत आणि ते नकाशा काढण्यासाठी आपल्याला वेगवेगळे प्रोजेक्शन जे आहेत ते काढायचे आहेत. आता हे काढत असताना काही त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट आहेत, काही संज्ञा आहेत, ते आपण पाहूया. पहिली संज्ञा आहे द पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड. पॅरलल्स म्हणजे अक्षवृत्ते. अक्षवृत्ते दोन्ही ह्या शब्दाची फोड जर केली आपण तर पहिला शब्द अक्ष आणि दुसरा शब्द आहे वृत्त. वृत्त म्हणजे वलय किंवा वर्तुळ आणि अक्ष म्हणजे हॉरिझॉन्टल, क्षितिज समांतर. त्याची व्याख्या जी आहे ती आपण थोडक्यात खाली बघूया. द पॅरलल्स आर सर्कल. मी अगोदरच सांगितलं हे पॅरलल जे आहेत हे वर्तुळे आहेत. अशी वर्तुळे की जी विषुववृत्ताला समांतर आहे. समांतर म्हणजे सम अंतर, सारखे अंतर. म्हणून अक्षवृत्ते म्हणजे अशी वर्तुळे की जी अक्षवृत्ताला समांतर आहेत, त्याचबरोबर एकमेकांना सुद्धा समांतर आहेत. म्हणजे 21 अंशाचं अक्षवृत्त उत्तरेकडील आणि 22 अंशाचं अक्षवृत्त उत्तरेकडील ह्या दोघांमधील अंतर हे सारखं आहे आणि ते अंतर आहे 111.11 किलोमीटर. असं प्रत्येक अक्षवृत्तामधील अंतर हे सारखे आहे. म्हणून दुसरा मुद्दा जो आहे द स्पेसिंग बिटवीन द पॅरलल्स आर युनिफॉर्मली इक्वल. म्हणजे दोन जवळच्या अक्षवृत्तामधील अंतर हे सारखं आहे. तिसरा मुद्दा महत्त्वाचा आहे की याच्यामध्ये विषुववृत्तापासून उत्तरेकडे 90 अंश उत्तर आणि दक्षिणेकडे 90 अंश दक्षिण जात असताना, म्हणजेच विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जात असताना या वर्तुळाची लांबी जी आहे ती मात्र कमी कमी होत जाते आणि त्याला कारण आहे पृथ्वीचा आकार.
म्हणजे सगळ्यात मोठं असणारं अक्षवृत्त जे आहे ते आहे विषुववृत्त, म्हणून त्याला नाव विषुववृत्त असं म्हटलंय. विषुव म्हणजे विशाल आणि वृत्त म्हणजे वर्तुळ. सगळ्यात मोठं वर्तुळ जे आहे ते विषुववृत्त आणि त्याची लांबी सर्वसाधारणपणे 40,000 किलोमीटर आहे. या विषुववृत्तापासून जसजसं आपण ध्रुवाकडे जाऊ तसं तसं प्रत्येक अक्षवृत्ताची लांबी ही कमी कमी होत जाते आणि ध्रुवावर 90° उत्तर आणि 90° दक्षिण या अक्षवृत्तांची लांबी ही 0 किलोमीटर असते. म्हणून तिसरा मुद्दा महत्त्वाचा आहे. विषुववृत्त सोडून उत्तरेकडे 90 अक्षवृत्त आहेत, त्यांना आपण उत्तरेकडील अक्षवृत्त असं म्हणतो. आणि दक्षिणेकडील 90 अक्षवृत्त आहेत, त्याला आपण दक्षिणेकडील अक्षवृत्त म्हणतो. याप्रमाणे उत्तरेकडील 90 आणि दक्षिणेकडील 90 आणि विषुववृत्त 1 याप्रमाणे एकूण अक्षवृत्त जी आहेत ती आहेत 181. थोडक्यात अक्षवृत्त म्हणजे काय, तर अक्षवृत्त म्हणजे विषुववृत्ताला समांतर असणारे वर्तुळ की जे एकमेकांना सुद्धा समांतर आहे. दुसरी संज्ञा आहे द मेरिडियन्स ऑफ लॉन्जिट्यूड, म्हणजे रेखावृत्ते. रेखावृत्ते पुन्हा या शब्दाची आपण जर फोड केली तर रेखा अधिक वृत्ते. वृत्ते म्हणजे वर्तुळ वलय आणि रेखा म्हणजे उभी रेषा, उभी वर्तुळे की ज्याला आपण रेखावृत्त असं म्हणूया. पण ही जी वर्तुळे जी आहेत ही अर्धवर्तुळे आहे. म्हणजे एखादं रेखावृत्त हे उत्तरेकडील ध्रुवापासून निघून ते दक्षिण ध्रुवापर्यंत जाईल. हे जे अर्धवर्तुळ जे आहे त्याला रेखावृत्त असं म्हणतात. त्याचबरोबर हे रेखावृत्त ज्या वेळेस सर्व अक्षवृत्तांना काटकोनात छेदेल त्याला आपण रेखावृत्त असं म्हणतो. म्हणजे रेखावृत्ताची व्याख्या आपल्याला कशी सांगता येईल, तर रेखावृत्त म्हणजे उत्तर ध्रुवापासून निघून ते दक्षिण ध्रुवापर्यंत येणाऱ्या अर्धवर्तुळाला की जे अर्धवर्तुळ सगळ्या अक्षवृत्तांना काटकोनात छेदते त्याला म्हणायचं रेखावृत्ते. आता याच्यामध्ये मूळ रेखावृत्त जे आहे या मूळ रेखावृत्ताची किंमत ही 0° आहे, 0° आहे, की जे इंग्लंड या देशामधील लंडन शहरामधील ग्रीनिज या उपनगरातून गेलेले आहे. म्हणून त्याला ग्रीनिज मेरिडियन असंही म्हणतात किंवा मूळ रेखावृत्त असंही म्हणतात. या मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे असणारे जे रेखावृत्त जे आहेत त्यांना पूर्वेकडील रेखावृत्त असं म्हणतात. आणि हे एकूण 180 आहेत. म्हणजे मूळ रेखावृत्तापासून पूर्वेकडे 180 रेखावृत्ते म्हणजेच अर्धवर्तुळे आहेत. त्याचप्रमाणे पश्चिमेकडे सुद्धा पश्चिमेकडील रेखावृत्ते त्यांना आपण असं म्हणतो आणि ती सुद्धा 180 आहेत. म्हणजे दोन्ही मिळून एकूण 360 रेखावृत्ते आपल्याला पाहायला मिळतात. आता ही जी रेखावृत्ते जी आहेत, दोन रेखावृत्तामधलं अंतर जे आहे हे दोन रेखावृत्तामधलं अंतर विषुववृत्तापासून जसजसं आपण ध्रुवाकडे जाऊ उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे तसं तसं ते कमी होत जातं. म्हणजे विषुववृत्तावर दोन जवळच्या रेखावृत्तामधील अंतर हे 111.11 किलोमीटर आहे. तेच अंतर किंवा त्याच दोन रेखावृत्तांमधील अंतर हे ध्रुवावर 0 किलोमीटर आहे. म्हणजे विषुववृत्तापासून जसजसं आपण ध्रुवाकडे जाऊ तसं तसं दोन रेखावृत्तांमधील अंतर हे कमी कमी होत जातं. तसेच प्रत्येक रेखावृत्ताची लांबी ही मात्र समान असते आणि ती आहे 20,000 किलोमीटर अप्रॉक्सिमेटली सर्वसाधारणपणे. म्हणजे रेखावृत्तांची लांबी ही समान असते, तसेच रेखावृत्तांमधील अंतर ध्रुवाकडे जाताना कमी कमी होत जाते. आता पॅरलल्स पाहिले आपण, मेरिडियन्स पाहिल्या, परंतु
लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड ह्या ज्या दोन संकल्पना ज्या आहेत ह्या संकल्पना आपल्याला पाहिजे आहे. यामध्ये हे जे काय लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड जे आहेत हे कसे काढतात ते आपण या आकृतीच्या साहाय्याने समजून घेऊया. पहिली आकृती जी आहे ती लॅटिट्यूड म्हणजे अक्षांश हे कसे काढतात, एखाद्या अक्षवृत्ताला किंमत कशी दिली जाते हे आपल्याला बघायचं आहे. यामध्ये पहिल्या आकृतीमध्ये एक लाल वर्तुळ दाखवलेलं आहे, ते आहे विषुववृत्त. त्यानंतर जो पृथ्वीचा परिघ आहे की जो काळ्या रंगाच्या वर्तुळाने दाखवलेला आहे, या वर्तुळावरील आपण कोणताही एक बिंदू हा विषुववृत्ताशी जर जोडला, जसं हिरव्या रेषेने हिरवा रंगाने जे रेषा काढलेली आहे, बाण दाखवलेला आहे, ती रेषा ही विषुववृत्ताशी जोडलेली आहे आणि विषुववृत्तीय प्रतलाशी म्हणजे विषुववृत्तीय पातळीशी झालेला कोन जो आहे, अँगल आहे, तो आहे 60 अंश. म्हणजेच तो जो बिंदू परिघावरती घेतलेला आहे तो 60 अंशाच्या अक्षवृत्तावरती आहे असं आपल्याला म्हणण्यात येईल. म्हणजेच त्याचे अक्षांश हे 60 अंश आहे. अक्षांश आणि अक्षवृत्ते या दोन्हींमध्ये फरक आहे. अक्षवृत्ते हे वर्तुळ आहेत तर अक्षांश हे अंश आहेत आणि ते अंश म्हणजे लॅटिट्यूड. ते कसे काढतात तर पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला दिसेल. म्हणजेच परिघावरील कोणताही बिंदू जर विषुववृत्ताशी आपण जोडला तर विषुववृत्तीय पातळीशी होणारा कोन म्हणजे अक्षांश म्हणजेच लॅटिट्यूड. दुसऱ्या आकृतीमध्ये आपण जाऊया की ज्याच्यामध्ये लॉन्जिट्यूड असा शब्द लिहिलेला आहे. लॉन्जिट्यूड म्हणजे रेखांश. इथं मात्र दोन रेखावृत्तांमधील अंतर जे आहे म्हणजे कोनीय अंतर त्याला म्हणायचं रेखांश. म्हणजे मूळ रेखावृत्त एका बाजूला काढलेला आहे की त्याला 0 डिग्री प्राईम मेरिडियन असं म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला 20 डिग्री म्हणजे 20 अंशाचं रेखावृत्त काढलेलं आहे. या दोन्हींचा किंवा या दोन्हींमध्ये असणारा कोन जो आहे विषुववृत्तीय पातळीवरती तो कोन म्हणजे रेखांश. दोन्ही आकृतीमध्ये आपल्याला एक फरक जाणवेल. तो फरक असा आहे, लॅटिट्यूडमध्ये आपण उभे कोनीय अंतर मोजतो की ज्याला आपण अक्षांश असं म्हणतो, तर लॉन्जिट्यूडमध्ये म्हणजेच रेखांशामध्ये आपण क्षितिज समांतर अंतर मोजतो. हा दोन्हींमध्ये असणारा बेसिक फरक. म्हणून एकूण लॅटिट्यूड 181 आणि एकूण रेखांश म्हणजे लॉन्जिट्यूड हे 360. यामध्ये पुढच्या या स्लाइडमध्ये त्याच्यामध्ये असणारा फरक जो आहे तो दाखवलेला आहे. खरं तर हा मी अगोदर एक्सप्लेन केलेला आहे, तो तुम्ही वाचू शकता. आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. तर इथं लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड यांच्यामधला फरक दिलेला आहे. अगोदरच्या स्लाइडमध्ये अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांच्यामधला फरक दिला आहे. इथे मात्र अक्षांश आणि रेखांश म्हणजेच लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड यांच्यामधला फरक हा दिलेला आहे. याच्या अगोदर जो उल्लेख केला होता मी ग्रॅटिक्युल्स, तर ग्रॅटिक्युल्स म्हणजे काय तर उभ्या रेषा म्हणजे रेखावृत्ते आणि आडव्या रेषा म्हणजे अक्षवृत्ते यांच्यापासून जी जाळी तयार होते त्याला म्हणायचं ग्रॅटिक्युल्स. या ठिकाणी काळ्या रंगाच्या ज्या रेषा आहेत की ज्याला आपण रेखावृत्त म्हणतोय की जी ॲक्च्युअल अर्धवर्तुळे आहेत आणि लाल रंगाच्या रेषा ज्या आहेत की ज्यांना आपण अक्षवृत्त म्हणतोय ते मात्र पूर्ण वर्तुळे आहेत. इथे बरोबर मध्ये एक सरळ उभी रेषा काढलेली आहे, त्याला आपण प्राईम मेरिडियन असं म्हणतोय, मूळ रेखावृत्त असं म्हणत आहोत. आणि लाल रंगाचं जे काय सगळ्यात मोठं जे वर्तुळ दिसत आहे की ज्याला आपण इक्वेटर असं म्हणतोय की जे 0 डिग्रीचं आहे, इथं ते 90 झाले पण 0 डिग्री आहे आणि उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे याप्रमाणे 90-90. तर याला ग्रॅटिक्युल्स असं म्हणतात. ही जाळी जी आहे की जी ग्लोबवर दिसते ती आपल्याला नकाशावरती घ्यायची आणि त्याला म्हणायचं प्रोजेक्शन.